जीप चटते सो थेट गुरुवारवरून शनिवार आणि ही जी गर्दी बघताय ही एअर शो दिसते की नाही माहीत नाही तुम्हाला, पण ही सर्व गर्दी एअर शो बघायला आलेली आहे जी आज आणि उद्या आहे. आणि कॅमेऱ्यातून दिसणं थोडंफार कठीण आहे कारण एवढा फॉग आहे वरती. दुपारचे 12 वाजले तरी गर्दी बघा चौपाटीवर, बापरे. हा काही शॉर्ट्स मिळाले तर तुम्हालाही दाखवेन मी. हे तुम्हाला दिसत असतील थोडेफार. एक नंबर. सो हेच एअर शो चालू आहे मग आजपासून गेले 15-20 मिनटं. लोक भर उन्हात एअर शो बघायला आले. त्या साईडला थोडी खूप गर्दी आहे आणि फॉगमुळे एवढं प्रॉपर दिसत नाही आणि ऊन पण खूप आहे. आणि बाकी हे उडत आहेत हे पक्षी आहेत, नाही तर बोलाल फ्लाईट्स विमान आहेत. सो हा तुम्हाला दिसत असेल कर्व केलेला आहे आता पूर्ण आणि तुम्हाला आवाज याचा येत असेल पण प्रॉपरली कॅमेरामधून दिसणार नाही. लोक खूप कष्ट घेतात बघायला कारण काही लोकांचे डोळेच उघडत नाही जेव्हा वर बघतात तेव्हा. सो त्याच्यासाठी तुम्हाला ग्लेअर्स असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मग काहीच दिसणार नाही. असो ऊन पण खूप आहे. सो फायनली एक चांगला जवळून शॉट दिसला, तो घेतला आहे पण पूर्ण आला की नाही मला माहीत नाही. कारण जेवढा जवळ असतील विमानं तेवढा जवळून चांगला दिसतंय, पण एकदम वरती गेल्यावर फॉगमुळे काही दिसत नाही. बघू शकता की समुद्रात पण किती फॉग आहे. दुपारची वेळ आहे पण गरम पण तेवढंच आहे त्याच्या आईला. तुम्हाला हे हेलिकॉप्टर्स दिसत असतील. सो फ्लाईटचा शो तर संपला आहे एअरप्लेन्सचा. आता हे हेलिकॉप्टरचं माहीत नाही पण लोकांची इथं मेहनत बघा. काही लोक तिकडे आहेत झाडाखाली, काही लोक इकडे बॅनर खाली आहेत आणि काही लोक इथे पण झाडाखाली आहेत. खूप लांबून लांबून लोक आली आहेत. पण ठीक आहे एक्सपिरियन्स ओके होता पण इतकं काही दिसलं नाही कारण जवळ आला थोडा ह्या लेवलला वगैरे तर ठीक आहे. एकदम वरती असेल तर खूप धोका आहे समुद्राच्या ठिकाणी, त्याच्यामुळे इट्स ओके. हां सो असा होता एअर शो. माझा एक्सपिरियन्स बोलाल तर ठीकठाक होता कारण फॉगमुळे एवढं काही जवळून दिसत नव्हतं. कितीही तुम्ही प्रयत्न केला डोळे फाडून ग्लेअर्स लावून तरी काही ते दिसत नव्हतं धड. ठीक आहे बट जेवढं काही दिसलं तेवढं मी तुम्हाला दाखवले शॉर्ट्स. पण खरं सांगू तर ऑन कॅमेरा बघण्यापेक्षा प्रत्यक्षिक स्वतः येऊन बघणं चांगला एक्सपिरियन्स होता कारण ते तुम्हाला चांगलं दिसत होतं. आणि उद्या पण आहे हा एक्सपिरियन्स, मे बी 26 जानेवारीला पण हा एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्की या आपल्या मरीन लाईन. आता घरी जाऊया. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. मी विशाल लाड. बरं सो आत्ता आपण आलो आहे नुकतेच मरीन लाईनवरून, म्हणजे मी घरी जाऊन आलो. थोडंफार लंच वगैरे केला आणि आत्ता मी आलो छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये. आज शनिवार आहे त्याच्यामुळे मी विकेंडचा वार माझा बाहेरच असतो. आणि आपल्या दादरमध्ये फेस्ट चालू आहेत म्हणजे जे जानेवारी महिन्यात भरतात दरवर्षी. सो कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो आहे. तर तुम्हाला आता माझा ब्लॉग येईपर्यंत हा फेस्ट संपलेला असेल. सो
सो तुम्ही नेक्स्ट इयर या. सो आत्ता मी आलो आहे पार्कात, मैदानात आलो आहे. आपली प्रभादेवी प्रीमियर लीग चालू आहे. त्याच्यात मी खेळत तर नाही आहे, पण माझे बरेचसे मित्र प्रभादेवी प्रीमियर लीगमध्ये खेळतात आणि मागेच चालू आहे मॅच. सो ही मनसे आयोजित आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडं आपल्या मित्रांना वगैरे भेटू. खेळणार तर नाही आहोत आणि आपण शूटला जाणार आहोत, जिथे फेस्ट मला दाखवायचं तुम्हाला सर्वांना. वैदू आणि वीराला मी संध्याकाळी घेऊन येईल, कारण आपल्या मित्राचे स्टॉल पण लावलेले आहेत तिथे, ट्रेकर्स अड्डा म्हणून. सो त्याला पण आपण भेट देऊया. सो संध्याकाळी गर्दी असेल तर शूट वगैरे एवढं करता नाही येणार आणि तुमच्यापर्यंत मेन म्हणजे पोहोचवता येणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं आता आपण जाऊन आधी शूट करूया, बाकीचं मग वैदू आणि वीराला संध्याकाळी दाखवू. चलो भेटूया डायरेक्टली. सो ही आपली समर्थ व्यायाम मंदिर शाळा, जिथे संध्याकाळी बरेचसे लहान मुलांची, तिथे विजय क्लबचा पण कबड्डीची प्रॅक्टिस चालते. इथे मल्लखांब वगैरे हे जे मैदानी खेळ इथे चालतात. आणि ही इथे आपलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, आणि इथे हे मॅच चालू आहेत. त्याचा लाईव्ह टेलिकास्ट पण चालू आहे. फार मोठी टुर्नामेंट असते, दरवर्षी असते आणि जानेवारी महिन्यातच असते. तर तुम्ही बघाल प्रत्येक टीमचे वेगवेगळे कपडे आहेत, फुल तिथे मोठा बॅनर वगैरे आहेत, ट्रॉफीज आहेत, कॅश प्राइजेस आहेत. तो आय होप मला खेळायला मिळालं असतं, बट इट्स अ प्रभादेवी प्रीमियर लीग, म्हणजे ज्याच्या आधार कार्डवर प्रभादेवी हे नाव आहे त्यालाच हे इथे खेळायला मिळतं. आणि बरेचसे आपले मित्रांना तर भेटून झालेलं आहे. ते लोक मॅच हरले आहेत. तर तो तोंड दाखवण्याच्या लायकीचे नाही राहिलेले आहेत, कुठे गायब आहेत मला माहीत नाही. असो, बट ठीक आहे, मी काही इथे जास्त वेळ थांबत नाही, कारण आपल्याला जायचं आहे शूटला. सो जाऊया शूटला. टाटा बाय. आणि हा आपला गोल्डन मॅन, जो तासन तास आपली कला दाखवत असतो उभा राहून. बरेचसे लोक त्याच्यावर फोटो काढतात. असो, आणि समोरच आपण जिथे चाललो ज्या फेस्टला, त्याचा बोर्ड लावलेला आहे, उत्सव कलेचा मुंबईकरांच्या मनातला. सो इथे तो फेस्ट आहे वनिता समाजमध्ये आणि BMC ग्राउंड. अगदी आपली शिवाजी पार्कचा कट्टा आपला, जे नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये वगैरे बघत असाल, तर समर्थ व्यायाम मंदिरच्या मागची बाजू, त्याच्या समोरच हे ग्राउंड आहे. चलो जाऊया आतमध्ये डायरेक्ट. ऊन आहे थोडंफार. तो बेसिकली इथे आपल्या महाराजांच्या काळातल्या ह्या काही गलबती आहेत, म्हणजे जहाज. आणि ही सगळ्यात पहिली गलबत पाल जहाज, त्याच्यानंतर तिरखाडी. हे आपण पुस्तकाच्या कुठल्या तरी पेजवर हे आपण ऐकलेलं असावं, आणि मी सुद्धा ऐकलेलं आहे, म्हणून मी इथे थांबलो. आणि हे सगळं केलेलं आहे. तुमचं नाव? ओंकार. आणि तुमचं? श्रवण पारकर. सो तुम्हाला ही आयडिया वगैरे म्हणजे कसं तुम्हाला हे सुचलं? म्हणजे आपण इतिहास, आता शिवाजी महाराजांबद्दल खूप आवड लोकांना निर्माण झाली. करेक्ट. पण लोकांना शस्त्र माहिती आहे. करेक्ट.
शिवाजी महाराजांचे नाणी माहिती आहे, हा. शिवाजी महाराजांची जुर्मी चित्र पण आता प्रदर्शनात प्रत्येक म्हणजे आली आहेत लोकांना माहिती, पण शिवाजी महाराजांचा आरमार हा कोणाला माहिती कळत नाही. तर माझं बेसिक कन्सेप्ट होता की शिवाजी महाराजांचा जो पुस्तकातला जे फोटोमध्ये दिसतंय तो आरमार आणि 3D मॉडेल कसं बनवता येईल आणि लोकांना त्या टायमाचं वैभव आपलं आरमाराचं ते कसं दाखवतात याचा मी छोटासा प्रयत्न केला. त्याच्यात शिवाजी महाराजांचा सर्वात मोठं पाल नावाचं जहाज, त्यानुसार गुराब म्हणजे गुराबाची 2 तीरकाठी गुराब, दूरकाठी गुराब, ही गलबत जी गलबत आहे आणि हे आहे अच्छा ह्याला गलबत मला माहिती, मला वाटलेलं आजपर्यंत ह्याला पण गलबत. ही गलबत आहे, गलबत म्हणजे छोट्या आकाराची जहाज. अच्छा. त्याच्यावरती 120 ते 130 लोक जाऊ शकतात. आणि शिवाजी महाराजांचा मेन कॉन्सेप्ट काय होता की जी किनाऱ्यालगतची जागा आहे ती सुरक्षित करणे. बाहेर ट्रॅव्हलिंग हा त्यांचा मेन मोटिव्ह नव्हता. मेन मोटिव्ह होता की किनाऱ्यालगतची जी कोकण ती सुरक्षित करणे, आणि सुरक्षित करायची असेल तर ती इंग्रज आणि बाकीच्या डच ह्या लोकांपेक्षा ती जहाजं छोट्या आकाराची आणि चपळ असली. बरोबर. कारण की ही जहाजं मोठ्या आकाराची जहाजं वळायला आणि म्हणजे दिशा चेंज करायला टाइम घ्यायची, पण ही महाराजांनी बनवलेल्या छोट्या आकाराची जहाजं ही खूप स्पीडने जाऊन म्हणजे स्पीडने युद्धामध्ये पण युद्धासाठी ही जहाज वापरली जायची. हे शिबाड नावाचं जहाज आहे, हे कार्गोसाठी माल वाहून जायचं. पण मी ही का ठेवली आहे कारण की काही युद्ध अशी पण झाली की तिथे मालवाहू जहाजांवरती तोफा चढून त्याला युद्धामध्ये वापरल्या गेल्या, म्हणजे एमर्जन्सीसाठी ह्या जहाजं कमी पडली. ही जहाजं पण त्यांनी महाराजांनी किंवा कान्होजी आहे. तरी तुम्हाला एक जहाज बनवायला किती वेळ गेला? हे मोठं जहाज असेल तर हे बनवायला 2 महिने गेले. तर हे एक आणि याच्या आधारावर तुम्ही आपण कॉफीसाठी स्टिक्स वापरतो, आपण फेकून देतो यूज केला. या स्टिक्सच्या आधारे टाकापासून टिकाव बनवायचा एक प्रयत्न केला. सही आहे. नाही खरंच सुंदर. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन, एवढी मोठी केली. धन्यवाद. आणि इथे सुंदर सुंदर ट्रेन म्हणजे सुरुवातीपासून आपल्या ट्रेन त्या कलाकाराने, त्याचा इंस्टाग्राम ID आहे आकाश कांबळे म्हणून, आणि त्याने हे त्याची आर्ट इथे दाखवली आणि खूप सुंदर आहे. तिथे पण आहे, मी ते तुम्हाला दाखवतो. सो आत्ताच मी आतमध्ये जाऊन आलो. सॉरी, आतमध्ये मला जास्त काही बोलता नाही आलं, बट तुम्ही पाहिलं असेल प्रत्येकजण आपलं आर्टिस्ट जे काय दाखवत असतो, त्याच्यानंतर जे स्टार्टअप्स असतात नवीन जे नवीन बिझनेस चालू करतात, मराठी उद्योग स्पेशली, ते इथे येऊन आपली हजेरी लावतात. ते त्यांना कुठेतरी प्रमोशन आपल्या जे काही सेल करतात त्याचं करायला मिळतं. सो अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतील. सर तुम्ही कधी हे मिस केलात तर आय नो थोडंसं शनिवार रविवार आहे तर गर्दी आहे, बट नक्की तुम्ही एकदा तरी विजिट करा. आवडेल तुम्हाला. तुमच्या फॅमिलीसोबत या, कारण हां स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर सांभाळून, कारण इथे पार्किंगचे खूप वांदे आहेत. शक्यतो पार्किंगचे वांदे होत नाहीत, बट सध्या आता हे फेस्ट वगैरे चालू आहे, प्लस तिकडे मॅचेस चालू आहेत, तर सगळ्यांच्या गाड्या वगैरे लागलेल्या असतात, त्याच्यामुळे पार्किंगचा इश्यू नाही, पण जागा मिळेल की नाही याची शाश्वती नाही. चलो आता संध्याकाळी भेटूया डायरेक्ट विरा आणि वैजूला. सो आत्ता आपण जाऊन आलो ते आर्ट फेस्टिवल होतं ते तिकडे पुढे आहे, आणि स्टार्टर्सवाल्यांसाठी नवीन जे काही शॉपिंग वगैरे आहेत, आणि इथे आहे फूड फेस्टिवल जे माझ्यासारख्या लोकांसाठी कामाचं आहे, भुकेले. बट आता जात नाही, मी जेवून आलो. सो संध्याकाळी बघू, पुन्हा एकदा आपला राऊंड होईलच. आता आपली गाडी शोधूया, कुठे लावली आहे, मला पार्किंग केलेली आहे मला आठवत नाही. त्या मित्रांबरोबर राहून ना विसरून गेलो मी कुठे राहली. बघा वैदू आणि विराला फेस्टला आणल्यावर काय करतात, म्हणून त्यांना सेपरेट आणावं लागतं मला, म्हणजे त्यांच्या शॉपिंगमध्ये माझी शूटिंग डिस्टर्ब नको व्हायला आणि माझ्या शूटिंगमध्ये त्यांची शॉपिंग डिस्टर्ब नको व्हायला. ही बघा एक चलो
कर दे. सो आता पुष्कळ गर्दी झाली ॲक्च्युली, खूपच. थोडंफार तिने बघितलं आणि आता आपण जाऊ फूड फेस्टमध्ये पण गर्दी असणारच. तर यावरून अंदाज घेऊन बघा, आम्ही आतमध्ये अजिबात जात नाही या फूड फेस्टमध्ये. भूक लागली आहे जायची हां का? मग तुला आयतं पाहिजे आता आणून. इथे बँड आहे आणि त्या बँडमुळे ही गर्दी झाली आहे. झालं ना त्यांना बघण्यात. सो आता आम्ही आलेलो फूड फेस्टमध्ये गेलेलो, पण पायी ठेवतात एवढी गर्दी बघितली. कारण तिथे कुठला बँड का? कोकण कलेक्टिव्ह, बरोबर ना? काय पोरी होत्या बाबा बरोबर. ती स्वतः बोलली आहे, मी नाही बोलत, ती स्वतः बोलली. सो आणि हे आमचं बघा. तो हिने काय आम्हाला बघून दिलं नाही जास्त, 1-2 गाणी बघितली ना आपण, पण सुंदर होता, मस्त होत्या. मुली नाही, गाणी मस्त होती. सो मजा आली. सो तुम्ही पण पुढच्या वर्षी या आणि कोकण कलेक्टिव्ह ह्या बँड ग्रुपला फॉलो करा. खरंच सुंदर गातात त्या. आणि त्यांचे ते म्हणजे गाणं फक्त इम्पॉर्टंट नाही, तो परफॉर्मन्स स्टेजवर ऑसम. सो काही फुटेज तुम्ही बघितलाच असाल आपल्या ब्लॉगमध्ये. स्टे. आता जातो आहे आम्ही महाराजांची जी म्हणजे महाराजांच्या काळातली जी नाणी, परत शस्त्र, हे सर्व तिथे पुढे आहे. सो ते बघूया. बघू आपल्या मॅडम जोपर्यंत कंट्रोल करत आहे. रडायला लागल्या की घरी जायचं गपचूप. सो आम्हाला अजून पण बरीच कामं होती, माहीत नाही होईल की नाही. विराचीच कामं आहेत, बट ठीक आहे, आज नाही तो कल. वा, स्केट मारते बघा, स्केट. चालायचं असतं तिला, चालायचं. सो इथे आहे जे महाराजांचे काळातली नाणी, प्रशस्त्र, अशा बऱ्याच गोष्टी इथे आहेत. तर इथे गर्दी त्या मानाने कमी आहे, कारण कमी आहे. आणि हा त्यांचा कार्यक्रम वेळापत्रक होता. गेले 4 दिवस. उद्या शेवटचा दिवस आहे. कोकण कलेक्टिव्ह बँड जे 6 वाजल्यापासून होतं. खूप लेट झालं आहे. सो घरी जात होतो. घरी जाता जाता आम्ही इथे व्हिजिट देतोच हिच्यासाठी. बघा किती खुश होते. आणि या सर्व म्हणजे याच्यात 25-30 मांजर आहेत. त्यात माझा हा सगळ्यात फेवरेट आहे. आता तोंड तिकडे करून बसला. ए बोक्या कर दिल्या होय. सगळे बघतात पण तो बघत नाही. काल आलो नाही ना भेटायला म्हणून ते. हो बाय कर, बाय कर सर्वांना.
बाय कर. बाय. ए बोक्या बोक्या अजिबात बघत नाही बघ तो. माझा फेवरेट आहे तो, कारण जरा गुबगुबीत आहे. सॉरी माझी नजर नको लावते. चला घरी जाऊया आता. सो माझ्या अवतारावरून तुम्हाला कळलं असेल किती थकलो आहे आज, कारण आज दिवसभर मी क्रिकेटच खेळतो आहे आणि आज वार आहे रविवार. तर सकाळी 6 वाजता जे काही उठलेलो त्याच्यानंतर जे क्रिकेट चालू झालं आहे, पूर्ण दिवस अर्धा दिवस संपला क्रिकेटच चालू आहे. सो त्याच्यामुळे आता खूप अशी झोप येते. ॲक्च्युली मी सकाळी पण उठून कधी कधी जात नाही क्रिकेट खेळायला, कारण झोपच पूर्ण होत नाही. पण विरा सकाळी लवकर उठली, 2 संडे ती सकाळी लवकर उठते, त्याच्यामुळं मी पण उठतो. मग परत झोपणं होत नाही. मग तिच्या निमित्ताने मग मी ठीक आहे परत झोपत नाही आणि क्रिकेट खेळायला जातो. सो आज दिवसभर सकाळी गेलो, 12 वाजता घरी आलो क्रिकेट खेळून. त्याच्यानंतर वैदूल फ्रेश वगैरे झालो, वैदूला घरी सोडलं, कारण आज आहे ॲनिव्हर्सरी स्पेशल प्लॅन. कारण ॲनिव्हर्सरीला वैदूला मी काहीच असं दिलं नव्हतं, कारण आम्ही गेल्या 1 वर्षात कुठेही डिनरला वगैरे गेलो नव्हतो. आज डिनरला जायचा प्लॅन आहे. आणि वैदूचे मम्मी पप्पा पण आले, घरी मम्मी नाही आहे, त्याच्यामुळे वैदूला म्हटलं की तू माहेरीच जा. सो विरा पण थोडा वेळ राहील आणि तिला आम्ही सवय करतो थोडा लांब ठेवण्याची आमच्यापासून. सो ठीक आहे बघू. मग तिला सोडलं. त्याच्यानंतर मम्मीला जायचं होतं एका ठिकाणी वडाळ्याला, अनिरुद्ध बापूंचं काहीतरी पठण होतं. सो तिला वडाळ्याला सोडून आलो. त्याच्यानंतर जेवलो आणि परत आता सासऱ्यांना माझ्या मेहुणीच्या घरी सोडायला आलो. काहीतरी गावची भेट वगैरे द्यायची होती आणि बरंचसं काहीतरी सामान होतं ते द्यायचं होतं. आणि आता मला पुष्कळ झोप येते, माझ्या डोळ्यांवर तुम्हाला वाटलं असेल. अजून एक टुर्नामेंट आहे, बट आता माझी जायची ताकद नाही अजिबात, कारण उद्या परत वर्किंग आहे आणि संध्याकाळी आपल्याला डिनरला जायचं आहे. सो थोडंफार झोप असणं, आराम करणं इम्पॉर्टंट आहे. सो सासऱ्यांना आता परत घरी सोडून दादरला आणि मग मी झोपायला जाईन, कारण डोळे अक्षरशः असे झाले, म्हणजे ताणले. चलो लेट्स गो, लवकर या.